नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा मराठी रेसिपी व्हिडिओ मध्ये स्वागत आहे। चला तर आज आपण बनवणार आहे शेवग्याची भाजी। आणि शेवग्याची भाजी कशी बनवायची आम्ही ती दाखवणार आहे। आणि आज खूप वार बी आहे आणि आता आम्हाला चूल पेटवायची ती, आता एक नंबर आपल्याला कांदे भाजायचे। चला तर आता आपण चूल पेटवून घेऊ। चला आपल्याला आता काळी शेवग्याची भाजी बनवायची आहे, त्याच्यामुळे आपल्याला कांदे आहे ना याच्यात काढून घ्यायचे, मस्त पैकी चुलीमध्ये ना भाजून घ्यायचे। चूल पेटवून एकदा चूल पेटवला आधी आणि चूल पेटवली का मग कांदे भाजून घ्यायला ते मस्त पैकी। चला तर आता चूल पण आपली मस्त पेटलेली आहे आणि आपल्याला आता याच्यात कांदे भाजायला टाकायचे। आणि कांदे लवकर भाजायसाठी काय आयडिया करायची का, ही कांदा आहे ना उचटणी नाही, थोडा थोडा असं हे करायचं, कापून घ्यायचं थोडा थोडा, म्हणजे मग आहे ना तो पटकन भाजतो। हे बघा असे सगळे कांदे मी असे करून घेतले आता, आणि ते आपल्याला चुलीत टाकायचे। 4 ते 5 कांदे घेतलेले आपण, आणि आता आपल्याला चुलीत भाजून घ्यायचे, त्याला या सगळं उचटणी नाही करायचं। तर आता आपण शेंगा मस्त पैकी कापून घेणार आहे, आणि गावरान शेंगा आहे। तर हे बघा तुम्ही पाहू शकता, आम्ही झाडाच तोडून आणलेले आहे, म्हणजे वावरात शेवग्याचं झाड आहे, तर त्याचे शेंगा आम्ही तोडून आणलेले आहे। आणि सोलून घ्यायच्या अशा, म्हणजे मग त्याचे ते दसड राहते ना ते निघून जातात। तर हे बघा याच केलं ना तर ते सगळं निघून जाते। आज तर वारं पण जास्त आहे, कविताच तिकडे चालू आहे आता। चला तर आता मी शेवग्याच्या भाजीसाठी मसाला काढलेला आहे, आणि चला आता आपण एवढ्या मिरच्या घेतलेल्या आहे, लसूण बी, आणि काळ्या भाजीसाठी डाळ, शेंगदाणे, धणे, खोबरं आणि कांदा लावतो। आताच आपण कांदे टाकले चुलीमध्ये भाजायला 4 ते 5, आणि 4 ते 5 कांदे भाजलेले आपले मस्तपैकी। आणि चला आता मी एवढा मसाला काढलेला आहे, आपल्याला आता भाजून घ्यायचा आहे। चूल बी मस्तपैकी चालू आहे। आता मी याच्यामध्ये टाकू राहील तेल, चांगलं खोबरं ते भाजून घ्यायला। आणि 1 नंबर टाकायला होतं खोबरं। चला तर आपलं खोबरं बी भाजलेलं आहे, आता मी याच्यातून काढून घेऊ राहील तव्यावरतून। चला आता मी डाळ आणि शेंगदाणे एकत्र टाकायला होते, आणि डाळ आणि शेंगदाणे एकत्र टाकून भाजून घेऊ राहिले। खोबरं भाजलेलं आहे आपलं, आणि त्याच्यानंतर कांदा आणि मिरची टाकायला होती। आणि धणे याच्यामध्ये टाकले तरी चालते मित्रांनो। चला तर आता आपली डाळ आणि ते बी चांगलं भाजलेले आहे, मी खाली घेऊ राहील ताटामध्ये। आता कांदे भाजायला, कांदे आणि मिरच्या चांगल्या मस्तपैकी भाजून घ्यायचे। आता मी मिरच्या आणि कांदा टाकलेला आहे तव्यावरती, आणि चांगलं परतून घ्यायचं आहे। आणि याच्यामध्ये जरा थोडीशी हळद जरा टाकली ना तर भाजीला मी मस्तपैकी तरी येते, ती थोडीशी हळद टाकू राहिली मी। आणि आता याच्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं। चला तर आता मी मसाला भाजून घेतलेला आहे, आत्ताच भाजला, आणि आता पाट्यावर मसाला वाटायचा आहे। चला आता मी पाट्यावर मसाला वाटून घेते। चला तर आता मसाला वाटून घ्यायचा आहे आपल्याला, आणि 1 नंबर आहे ना खोबरं टाकायला होतं, असं खोबरं टाकून घ्यायचं पाट्यावर। आणि असं डायरेक्ट ते असं वाटलं नाही जात, त्याच्यामुळे आपल्याला एकदा ठेसून घ्यावं लागते, यासाठी ठेसावं लागतं। असं ठेसलं का मग खोबरं जर बारीक झालं ना अख्खा मसाला नंतर मग बारीक करून घ्यायचं पाट्यावर, आणि पाट्यावरच मसाला एकदम भारी लावतो काळ्या भाजीला। चला तर आता मी आता शेवग्याची भाजी फोडणीला टाकणार आहे, तर त्यासाठी आपल्याला कोथिंबीर आणि कढीपत्ता मी कापून घेते। कढीपत्ता घेतला मी, आणि आता कोथिंबीर कापून घेणार आहे। तोपर्यंत कढई ठेवलेली तव्यावर चुलीवर, आणि ती मस्त गरम होईल, मग आता आपण लगेच फोडणी टाकणार आहे।
चला तर आपण सुरुवातीला तेल टाकणार आहे कढईमध्ये. आपण कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे हा लाल काळा मसाला आहे. हा काळा मसाला टाकणार आहे आणि हा प्रवीण मसाला आहे थोडासा. तर आपण त्याच्यात टाकून घेऊ कोथिंबीर आणि कढीपत्ता. तर काळ्या भाजीला जिरे वगैरे काही टाकायचे नसते, तर हे दोन्ही टाकून घेते आणि हा मसाला टाकून घेणार मी त्याच्यामध्ये. काळा मसाला आणि प्रवीण मसाला टाकून घेतला थोडासा आणि त्यानंतर आपण त्यात टाकणार आहे थोडीशी हळद. तर हे बघा त्याच्यात आपण हळद आणि सगळा मसाला टाकून घेतलेला आहे. आता कविता मसाला वाटायला गेलेली आहे. जर मसाला वाटून झालेला असता ना तर मग तो मसाला वाटलेला आहे का तो जर याच्यामध्ये थोडासा परतून घेतला ना तर तरी पण चांगलं लागतं. पण आता आज जरा वार आहे जास्त सुटलेलं म्हणून म्हणलं घेऊ पटकन आवरून. तर मग आता साधंच करू राहिलो आता. चला तर आता मी शेवगे शेंग कापून घेतलेल्या होत्या ते मी आता पाण्यात टाकल्या मोकळ्या पाण्यात आणि आता हे धुवून घेणार आहे. त्याच्यात टाकून द्यायचे आपल्याला. चला आता या शेंगा पण मस्त परतून घेतले मी आता आणि यामध्ये टाकायचे आपल्याला मीठ. आणि गावरान शेंगा या मस्त लय भारी लागत. झाडा सोडून आणलेले आत्ताच. याच्यात मीठ टाकीचे थोडस. तर एक छोटा चमचा मी याच्यात परतायला मीठ टाकलं आणि एक चमचाभर मसाल्यात टाकलेले. कसं मिठाने पाणी पण सुटत भारी आणि चव देते. मग मिठाचं पाणी त्या शेंगामध्ये गेलं का मग तिथं चांगला आरक उतरतो त्याचा. तर आपल्याला 1 मिनिट भर परतून घ्यायचंय. नंतर त्याच्यात आपल्याला पाणी टाकायचंय मग शिजायला. चला तर आता मी शेवग्याची चांगले परतून झाले आता शेंगा आणि त्याच्यात मी आता पाणी टाकणार आहे. तर आपल्याला शिजायच्या आहे त्या चांगल्या मोकळ्या याच्या त्याच्यामुळे मी जास्त पाणी टाकलेलं आहे. मी एवढं पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये आता. आणि आपल्याला याच्यावर आता घट्ट झाकण ठेवायचंय म्हणजे मग त्या शिजतील चांगल्या. मसाला मी वाटून झालेला आहे आणि आता मी मसाला खाली घेऊन राहिले ताटामध्ये आणि सगळा मसाला बारीक झाला मस्तपैकी. चला तर आता आपला शेवगा पण शिजलेला आहे. हे बा थोडं दाबून पाहते मी. हे बा शिजलेला आहे आता आणि याच्यात आपल्याला मसाला टाकायचा आहे. कवितानं आता तेवढाच मसाला वाटून आणलेला आहे आणि तुम्ही आता टाकून येणार त्याच्यामध्ये. आणि पाट्यावरचा मसाला म्हणजे शेवग्याची भाजी एकदम भारी लागणार आहे. आता चुलीवरची शेवग्याची शेंगाची भाजी आणि पाट्यावरचा मसाला म्हणल्यावर एकदमच मस्त होणार आहे. आणि आपल्याला याच्यात आता भाजी वाढून घ्यायची. याच्यात रसात करणार आहे किती मोठा, कारण आमच्या घरी शेवग्या शेंगा सगळ्या आवडतात त्या. आणि जेवढी भाजी करायची तेवढी आपल्याला रस्सा बी वाढवता येतो. आणि आपण मसाला पण त्यासाठी जास्त काढलेला होता. तर मी अगोदर गरम पाणी करून घेतलेलं थोडस आणि मी शेवग्या शेंगा शिजायला टाकले तेव्हा थोडस मीठ टाकलेलं होतं आणि हे वरून थोडस मीठ टाकणार मी. चला तर आज भाजीला म्हणजे उकळी येऊच राहिली आता. आणि आज व्हिडिओ काढायला बी जरा टाइमच झाला कारण आम्ही तिकडे गेलो होतो घराकडं तिकडे साफसफाई करायला. आणि पहा आता किती अंधार पडलेला आहे, जनावर आहे तिकडं. आणि आज काळी भाजी असल्यामुळं शेवग्याची काळी भाजी केलेली त्याच्यामुळे टाइमच झालेला आहे आणि अंधार बी पडला. आता अजून आता आम्हाला भाकरी करायची आहे. आणि आता आम्ही ना शेवग्याच्या शेंगा बरोबर बाजरीच्या भाकरी आणि पांढरा भात करणार आहे. आणि शेवग्याच्या भाजी सोबत बाजरीची भाकरी आणि भात एकदम भरला खायला. तर कोणाकोणाला शेंगाची भाजी आवडती ते तुम्ही आम्हाला नक्की सांगा. आणि आपली बी भाजी कशी झाली तर ते तुम्ही पण आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. तर हे पहा आता शेवग्याच्या शेंगा पण मस्त शिजलेल्या आहे, त्याला उकळी पण आलेली आहे. तर आता आपल्याला 5 मिनिटात या शेंगा खाली उतरून घ्यायच्या आहे. आणि उकळी बी चांगली आलेली आहे. आता शेंगा बी मस्त झालेल्या आहे आणि शेंगा खायला एकदम चवदार आहे, गावरान शेंगा आहे. चला या तुम्ही पण सगळेजण शेवग्या शेंगा खायला आणि कशा वाटल्या ते नक्की सांगा आम्हाला. चला तर आमचा शेवग्याची भाजीचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा तुम्ही.
आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि नवीन असाल तुम्ही जर चॅनलवर तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आमच्या शेवग्याच्या शेंगाचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. धन्यवाद.